तुझ्या पदरामध्ये काय भेट देऊ, तुला 1000ची साडी देऊ का 2000ची साडी देऊ, काय भेट देऊ, असं जर तुमच्या भावाने तुम्हाला विचारलं तर त्या भावाकडून मागूनच घ्या जे मी सांगते. दादा, अरे तुझी 1000ची साडी मला नकोय दादा, अरे तुझी 2000ची साडी नकोय दादा, मला या रक्षाबंधनचं मागणं जर द्यायचं असेल, एक मागणं दे. जसं बहीण म्हणून माझा स्वीकार करून मला सात्विक नजरेने पाहतो ना, तसं या जगामध्ये प्रत्येक बहिणीकडे चांगल्या नजरेने पहा. झालं रक्षाबंधन. आणि अशी संस्कृती जर आपण जपली तर मी लिहून देते तुम्हाला, गॅरंटीने सांगते, या महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी, कोपर्डीसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी बलात्कार घडणारच नाही महाराज. आपला भाऊ विचाराने विरोध करा. वारकरी संप्रदायामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई 10 वर्षाची, पण चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना ती मुक्ताबाई म्हणते, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियाने तिला मानलं रे गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियाने तिला मानलं रे गुरु. चांगदेवाने जे 14 वर्ष जगले, त्या चांगदेवाने मुक्ताबाईला गुरु करून घेतलं. कारण काय माहिती आहे तुम्हाला? त्याचं कारणच असं आहे, मुक्ताबाई आदिशक्ती माया आहे. दुसरी गोष्ट अशी, मुक्ताबाई काही सामान्य जीवाची बहीण नाही आहे, कैवल्य सम्राट माऊली ज्ञानेश्वर माऊली यांची बहीण आहे. निवृत्तीवर प्रवृत्तीवर न येता निवृत्तीवर राहून या जगकल्याणासाठी जगले निवृत्ती दादाची बहीण आहे महाराज. म्हणून बहीण सुद्धा चांगल्या भावाची असली पाहिजे आणि भाऊ सुद्धा चांगला असला पाहिजे. ते रक्षाबंधन किती गोड आहे. कितीतरी माझ्या भगिनी इथं आलेल्या आहेत ज्यांना रक्षाबंधनला थांबायचं आहे. आता सप्ताह होणार आहे, नागपंचमी होणार आहे. मी सांगेल तुम्हाला, त्या भावाला सांगूनच जा, ताकीतच द्या, दादा अरे मी जाते, मायबापाचं सगळं तुझ्या हातामध्ये देऊन जाते. कारण ते मायबाप लेकीचं लग्न करत असताना त्या दादासाठी उर्वरित संपत्ती ठेवत असतात. मुलीला देताना थोडी काटकसर झाली तरी चालेल, पण लेकराचं चांगलं झालं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये साधू संत जे आपल्याला चांगल्या कार्यामध्ये, चांगल्या टर्निंग पॉईंटमध्ये नेत असतात, प्रयत्न करत असतात, तसे मायबापसुद्धा आपले प्रयत्न करत असतात. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. माय बाप केवळ कासी, तिने नवजावी तीर्थासी. बापाला रडता येत नाही बघा. ह्या मुलीचं लग्न असेल तर एका कोपऱ्यात जाऊन रडतो, सगळ्यांना सांगतो रडू नका, आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत असतो. आई रडून मोकळी होते, बापाला रडता येत नाही. कीर्तनात सांगते इतकं, म्हणजे माझे काही ते काव्य मी बसवलेलं नाही आहे, माझे अनुभव आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर माझे वडील गेले. कधी रात्री 4 वाजता जरी घरी जायचं म्हटलं की मला धाकच पडायचा. वडील जर जागी असतील तर बोलतील, खाल्लं का नाही, कोणता रस्ता होता, कसा होता. आता विचारणारच कोणी राहिलं नाही महाराज. कुठंतरी पोकळी निर्माण होत असते. जोपर्यंत मायबाप तुमच्या जीवनामध्ये आहे, त्या मायबापाला जपा. मायबाप जसे आपल्याला घडवत असतात, साधू संत सुद्धा त्याचप्रमाणे आपलं जीवन घडत असतात. म्हणून संत चरण रज लागता, वासनेचे बीज जळून जाये. जी वासना आपल्याला रोज जगायला शिकवते, पण आपल्या हितासाठी जगायला शिकवते. आपलं चांगलं होईल, आपलं चांगलं होईल याच्यासाठी मानवी देह जगतो. कधीतरी जग हितासाठी जगायला सांगणारे संत आहेत. ती वासना संत स्पर्शाने जळून जाते. वासना जर जळाली तर नामचिंतनाला सुरुवात होते. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि ते नामचिंतन आपण सगळेजण करणार आहोत. सगळ्यांनी वरती हात करा दोन्ही. वा, जय हो. केले सर्वांनी. कॅमेरा फिरवा बघा त्यांच्याकडे. राहू दे असेच, आता तासभर चहा घेऊन येतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय,
शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय धिन दादा कटाळी 1 2 3 4 आहा, क्या बात है श्री राधे वाह वाह ताली बजवा ताली क्या बात है जय हो आह, 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 क्या बात है श्री राधे येड्याची जर संगत केली तर पश्चाताप होतो अरे सज्जनाची